आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वनविकासची धडक कारवाई। महाराष्ट्र गुजरात सीमेलगत खैर तस्करी करणारे वाहन मुद्देमालासह जप्त। वनविकास महामंडळाच्या रायता हर्सुल वनपरिक्षेत्रामध्ये महाराष्ट्र गुजरात सीमेलगत अवैधरित्या खैर तस्करी करणाऱ्या वाहनावर धाडसी कारवाई करून वाहनासह अंदाजे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 5 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजता वाफन विहीर बेटातील कक्ष क्रमांक 136 मौजे विराचा पाडा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक GJ21T3616 या वाहनातून खैर प्रजातीचे ताजे तोडलेले 27 नग लाकूड वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले। जप्त वन उपजाचे घनफळ 1.006 घनमीटर असून त्यांची अंदाजे किंमत 50,000 रुपये आहे। तसेच जप्त वाहनाची किंमत अंदाजे 2 लाख रुपये असून एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आलाय। कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत 4 ते 5 अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून ते गुजरात राज्यातील सुली या गावाच्या दिशेने पसार झाल्याचे निदर्शनास आले आहे। त्यांच्या शोधासाठी गुजरात महाराष्ट्र सीमेलगतच्या गावामध्ये तपास व शोध मोहीम सुरू आहे। विशेष बाब म्हणजे याच बापन विहीर बिटामध्ये दिनांक 23 मे रोजी देखील खैर वृक्षतोड व अवैध वाहतूक प्रकरणी वाहनासह मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली होती। अल्प कालावधीत त्याच परिसरात पुन्हा कारवाई करण्यात आल्याने या भागात खैर तस्करांचे सक्रिय जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट होत असून वनविकास महामंडळाने या संवेदनशील क्षेत्रातील गस्त व देखरेख अधिक तीव्र केली आहे। ही कारवाई नाशिक प्रदेशचे प्रादेशिक व्यवस्थापक उमेश बावरे, पश्चिम नाशिक वनप्रकल्प विभागाचे विभागीय वनाधिकारी डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या कारवाईत वनपाल संदीप रणमडे, पायल कोडी, वनरक्षक अमोल शेळके, निलेश पाटील, वाहनचालक देविदास बोंबले, स्थानिक हंगामी चौकीदार रवींद्र धनगर, रंगनाथ खुताडे, सखाराम गावित, तुकाराम भोये, पंडित थोडगा यांनी सहभाग घेतला। जप्त वाहन गुजरात राज्य RTO नोंदणीचे असल्याने या वन्य गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार गुजरात राज्यातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया करीत आहेत। विशेष म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीची कारवाई करण्यात आली। खैरसारख्या मौल्यवान वनसंपत्तीची अवैध तोड व तस्करी रोखून वनविकासाचे अधिकारी, कर्मचारी व हंगामी कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षणाप्रती आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे। वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि वनगुन्हेगारांवर प्रभावी आळा घालण्यासाठी वनविकास महामंडळाची यंत्रणा सदैव सतर्क असून अशा प्रकारच्या कारवाया भविष्यात सुरू राहणार आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।